साई सम्राट न्यूज. नमस्कार दर्शक हो, साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज. मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे. प्रसूती दरम्यान मृत्यू झालेल्या आरती चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना एक शिष्टमंडळ भेटणार. दोन्ही डॉक्टरवर चौकशी सुरू, कारवाई होणारच. जिल्हा शल्यचिकित्सक, राज्य रक्त संक्रमण परिषद, अन्न औषध प्रशासन विभागाकडे तक्रार अर्ज दाखल. आमदारासह राजकीय पुढारी यांच्याकडून या प्रकरणावर कानावर हात, तोंडावर बोट. पंढरपूर तालुक्यातील आढीव येथील प्रसूतीसाठी डॉक्टर मोहिते हॉस्पिटल यांच्याकडे गेलेली तरुण महिला आरती सूरज चव्हाण हीच डॉक्टर गजानन बागल यांच्या श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल येथून रक्तपुरवठा सेंटरमधून चुकीच्या रक्तगटाची पिशवी दिल्याने आणि डॉक्टर मोहिते यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये चुकीच्या रक्तगटाची पिशवी आरती चव्हाण ही चढवल्यामुळे आरती चव्हाण हिच्या मृत्यूस दोन्ही डॉक्टर कारणीभूत असल्याने गेल्या 15 दिवसापासून अद्यापपर्यंत दोन्ही डॉक्टरांवर चौकशी करून कारवाई का केली नाही, असा प्रश्न पंढरपूर तालुक्यातील शहरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. आरती चव्हाण या गर्भवती महिलेस डॉक्टर मोहिते यांनी रक्तपिशवी चढवताना या महिलेस रक्तपिशवीची रिॲक्शन येऊन त्रास होत असतानाही डॉक्टर मोहिते यांनी 1 तासभर या महिलेकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आरती चव्हाण हिला अधिकच त्रास होऊ लागला. म्हणजेच डॉक्टर मोहिते यांनी निष्काळजीपणा केल्याने सदर महिलेच्या अंगात 200 ते 250 मिली रक्तपिशवी गेली होती. त्यानंतर डॉक्टर मोहिते यांनी सदर महिलेच्या नातेवाईकांना सोलापूर येथील खाजगी दवाखान्यांमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. आरती चव्हाण या गर्भवती महिलेच्या नातेवाईकांनी गर्भवती असताना डॉक्टर मोहिते यांच्याकडेच 9 महिने ट्रीटमेंट घेतली. त्यावेळी डॉक्टर मोहिते यांनी तिच्या रक्ताच्या चाचण्या केल्या होत्या किंवा नाही, केल्या असतील तर त्यावेळी त्यांना सदर महिलेस बॉम्बे ओ पॉझिटिव्ह रक्तगट असल्याचे निष्पन्न का झाले नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे. जर तपासणीमध्ये अगोदरच बॉम्बे ओ पॉझिटिव्ह रक्तगट माहिती झाला असता तर या महिलेचा प्राण वाचला असता, असेही नागरिकांतून बोलले जात आहे. डॉक्टर मोहिते यांनी ज्या ब्लड सेंटरला सदर आरती चव्हाण यांचे रक्तगट तपासणीसाठी देण्यात आले होते त्यावेळी डॉक्टर बागल यांच्या रक्त सेंटरमध्ये सदर महिलेच्या रक्ताची तपासणी केली असता त्या महिलेचा बॉम्बे ओ पॉझिटिव्ह रक्तगट असल्याचे इथेही निष्पन्न झाले असते. परंतु या गडबडीमध्ये डॉक्टर मोहिते यांचा निष्काळजीपणा आणि डॉक्टर बागल यांच्या स्वामी समर्थ ब्लड सेंटर यांचा गलथानपणा एका आरती चव्हाण सारख्या गरीब कुटुंबाच्या जीवावर घेतला आहे. त्यामुळे आरती सूरज चव्हाण या कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे डॉक्टर मोहिते व डॉक्टर गजानन बागल हेच दोघे आरती चव्हाण या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असल्याने या दोघांवरही कायदेशीर कडक कारवाई करण्यासंदर्भात आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री आबिटकर, राज्य रक्त संक्रमण परिषद मुंबई, राज्य महिला आयोग मुंबई, अन्न औषध प्रशासन विभाग पुणे, सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे रितसरपणे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना लवकरच एक शिष्टमंडळ भेटणार असून कारवाई करण्यास भाग पडणार आहे. परंतु माढा मतदारसंघाचे आमदार तसेच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील आमदार व राजकीय पुढारी यांनी या प्रकरणी कानावर, हाताने, तोंडावर बोटे ठेवली असल्याची चर्चा सध्या पंढरपूर शहरात व तालुक्यात जोरात सुरू आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.